या ओढोद बाजार सर्कलमधील जवळपास प्रत्येक गावाच्या पेट्या आता पॅक झालेल्या आहेत. उमेदवाराचं भविष्य हे पेट्यांमध्ये पॅक झालेलं आहे. आता उद्या काय होतं हे 9 तारखेला आपल्याला या ठिकाणी कळेल. मात्र जे पेट्या आहेत त्याचे जे नंबर आहेत, जे सील पॅक नंबर आहेत ते व्यवस्थितरित्या आम्ही लिहून घेतलेले आहेत. आता प्रत्येक उमेदवाराने, प्रत्येक बूथ प्रमुखाने ते फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घेतलेले आहेत. तहसीलला ह्या पेट्या जमा होणार आहेत. याच्यावर लक्ष ठेवण्याचं आता काम राहिलेलं आहे. हे प्रशासनाचं काम आहे. आम्ही देखील हे काम पारदर्शकपणे करणार आहोत. यामध्ये कुठलाही तफावत होणार नाही. जो पेट्याचा नंबर आहे, सिरियल नंबर आहे आणि जो आमच्या फॉर्मवर सिरियल नंबर आहे याच्यात कुठली तफावत होणार नाही याची देखील काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जबाबदारी आता तालुका प्रशासनाची आहे. या सर्कलमध्ये जेवढे काही गावं आहेत त्या गावामधील सर्व तरुण बांधवांनी मोठ्या मेहनतीनं जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. इथल्या सर्व आई बहिणींना, ताईंना, ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या सर्व तरुण बांधवांना मी धन्यवाद व्यक्त करतो. एका गरीब शेतकऱ्याच्या पोरासाठी आपण झटलात नव्हे तर शेवटपर्यंत टिकून राहिलात हे या ठिकाणी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज पक्षाचे बरेच कार्यकर्ते असतील पण माझ्यासोबत कार्यकर्ते नव्हते, माझ्यासोबत मित्र होते जे खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत शेवटपर्यंत उभे होते. त्या सर्व मित्रांचे या ठिकाणी मी आभार, धन्यवाद व्यक्त करतो. आज या पेट्या तहसीलला जमा होणार आहेत. आम्ही स्वतः त्या पेट्यांसोबत त्या ठिकाणी त्यापर्यंत जाणार आहोत. 2 दिवस वाट बघून आपल्या उमेदवाराचं भवितव्य आपल्याला कळणार आहे. धन्यवाद माय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मंडळी, हे आहेत मंगेश साबळे. आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीचं मतदान होतं. आता 9 वाजता आहेत आणि हे मतदान आता संपलेलं आहे. मतदान संपल्यानंतर मतपेट्या ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या. त्या मतपेट्यांमध्ये उमेदवारांचं भवितव्य हे बंद झालेलं आहे. या बंद झालेल्या पेट्या आणि या पेट्यांमध्ये काही घोळ होऊ नये, काही अनिश्चित प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी ही सगळेच उमेदवार घेत असतात. तीच खबरदारी शिवसेनेकडनं जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असणारे वडोद बाजार या सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणारे मंगेश साबळे हे देखील सतर्क झालेले आहेत. त्यांनी देखील वडोद बाजार गटातील मतदान केंद्रावरील मतपेट्यांचे नंबर हे आपल्या डायरीमध्ये नोंद करून घेतलेले आहेत आणि परवा 9 तारखेला ज्या वेळेस ह्या मतपेट्या उघडल्या जातील आणि याची मतमोजणी करण्यात येईल त्यावेळेस हे नंबर आपण निश्चितच चेक करणार आहोत. ते बरोबर आहेत की नाही हे बघणार आहोत असं ते यावेळेस या व्हिडिओमध्ये म्हणतात. बरं, हा व्हिडिओ करण्याचं कारण काय? तर हा व्हिडिओ करण्याचं कारण त्यांच्या विरोधकांना ते या पद्धतीने एक इशारा देतात. मतदान झालंय, मतपेट्या या बंद झालेल्या आहेत आणि या बंद झालेल्या मतपेट्यांचे नंबर मात्र आम्ही लिहून घेतलेत, त्याचे सील आम्ही चेक केलेत, त्याचे फोटोज, त्याचे एव्हिडन्स हे जमा करण्यात आले. यात काही गदारोळ घोळ झाला तर आपण पुन्हा एकदा एल्गार करणार आणि ही सगळी जबाबदारी तालुका प्रशासनाची असल्याचं देखील ते यावेळेस म्हणाले. तर मंडळी, ही खबरदारीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.